हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आता भगवद्गीतेचे 18 अध्यायो दैवासुर संपद विभाग योग पळित रसची कृष्ण परमात्मान अर्जुनाक सुरवेचे 3 श्लोकांतो दैवी गुण कसले म्हणून सांगून सांगले. मागिरी परमात्मू आसुरी गुण खंयचे म्हणून सांगून सांगतरस तशी दैवी गुण अभिजातस्य म्हणून म्हळ्यार दैवी गुण जन्मतः घेवन येयलो तागेले त्या खंयची खंयची दैवी गुण आसता सात्विकू तशीची आत्ता अज्ञानम च अभिजातस्य म्हणून सांगून दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान इतले तो आसुरीम अभिजातस्य आसुरी संपत्तू घेवन येयलो ताका इतले वाईट गुण आसता म्हणून सांगून सांगता. ते कशी दैवी गुण परमात्माले वच्चाक साधक जातकी तशीच हे आसुरी गुण परमात्मा पावच्याक बाधक जाता. तशी हांगा दंभ म्हळ्यार तो निजावन अल्प ताका कसले हॉड गुण आनी ना जाल्यार मेगला पूरे नमुने मेगला पूरे गुण आस मेगला जाय जाल्यार दुड्ड आस संपत्त आस म्हाका लायक ज्ञान आस तशें पुरे ताणें दाखोवन घेवचें तागेलें कसलें ना हाका दंभ म्हणटाची. दर्प म्हळ्यार कसल वायट काम करच्याकय खूब भंय जायना भिती ना अशी असचें नक्क जलेल करचें हे दर्प म्हणटाची. अभिमान म्हळ्यार दुरभिमान मेगल तितले किर्तिवंतो मेगल तितलो चांगो मेगल म्हणके गोत्तशिलो म्हाका सुतितले दुड्डू कोणाकय ना हांव श्रेश्ठ विंगड पुरे जन मेगला पशी निकृश्ट म्हळ्यार एक तप्पू कल्पन म्हणटाची अतिरेक कल्पने तशीची विंगडा लावन एक गौरव म्हाकाची मर्याद दिवका म्हाका माणे दवरका असले एक वायट गुण. तशीची क्रोध हें कोणाच्यानय सोडू जायना नाशिल्लें तसलें एक वायट गुण कोणाकय तें हिडिताक मेळना वाट चुकयता. तशी पारुश्य म्हणलें कठीण उतर तें एक भारी एक विंगडा पळयल कुडले खंडतुंड जावन उरलोचे तिरस्कार करचे एक असह्य कोणा पळयल्यार एक असह्य करचें हे पुराय पारुश्य म्हणून म्हणटाची. अज्ञान म्हळ्यार सांगता म्हणना इतली वायट गुण आमकां येवचे अज्ञानान निमतीची तशें जावन अज्ञान म्हळ्यार कसं न्ही परमात्मा ज्ञान ना शिरपचेची आमी कसल कोरका कसल करूं नज म्हणून कळना ना शिरपचेची अज्ञान म्हणटाची. तशी ज्ञान आसा म्हणजे जाल्यार हे वायट गुण आमकां येनाशिल्ले न्हय हे आसुरी गुणाक आमी येदो जागो आमगेल्या जिवांतू दिल्ल्या पुरो मागीर ते आमकांच गिळून घालता म्हणटा पळय तशें जावन सुरवेक आसुरी गुण दूर करून घेवका आमी आम भितरी आसून आमकांच एक वळती लागल्या वरी करून घालचे वायट गुण हे. तशी सुरवेक आमी कशी म्हळ्यार पळय आमकां सुरवेक हे वायट गुण सुरू जावचे काम क्रोध द्वेष हाजी निमतीची. तशें जावन कृष्ण सांगता अर्जुना म्हळ्यार पार्था म्हूण ताका पळयता तूं ज्ञानी न्हय कोण हें दुर्गुण मना दुखून दूर करता की तांणी ज्ञाना मार्गार वताची पार्थ जाताची म्हणून. तरी आमकां कसल कळ्ळें म्हळ्यार हें आमकां शत्रू कोण परमात्माले वचक म्हळ्यार आमगेले भित्त वयरचे दुर्गुणाची. तशी आतां ते दंभ दर्प अभिमान पारुश्य क्रोध हे पुरे आसुरी गण म्हणलें. आतां कृष्ण दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता मा शुचः संपदम दैवीम अभिजातोसी पांडव म्हणटा.
म्हळ्यार दैवी संपत्त त्या सात्विक गुण न्हय, तशीची आसुरी संपत्त तामस गुण. ते सात्विक गुण ते जिवाचे योग्यतेक समजावन बी मोक्षाय विविध नमुने मोक्ष दिता. विविध नमुने मोक्ष म्हळ्यार कसं न्ही, सारुप्य, सायुज्य, सामिप्य, सालोक्य म्हणलें. तशें जावन ते आसुरी संपत्त म्हणलें तामस गुण हे विविध बंधनाक निबंधनाय निबंधन म्हळ्यार ते भारी आमकां अंधतामिसराक घालता. निबंध हे संसार बंधना पडचेच निकृश्ट बंध, ताजे पशी निकृश्ट बंध म्हळ्यार हे आसुरी गुणा निमती येवचे आमकां. ते आनिकी अंधतमस्साक आमकां लोकयता. तशी अर्जुनाक एक मनांत आशिल्लें हें कालचे दिसाक जाला सांगून, म्हाका दैवी संपत्त की आम दैवी गुण अभिजात की आसुरी गुण अभिजात म्हूण. ताजे खातीर परमात्मान ताका सांगता, परमात्मा तूं कसलें मनांत दुख्ख पोवचें नाका, इतक म्हळ्यार तूं दैवी गुण अभिजातूच म्हूण सांगता. आतां परमात्मो अर्जुनाला सांगता, द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव चः दैवो विस्तरश प्रोक्ता आसुरं पार्थ मे शृणु. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव चः दैवो विस्तरश प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. पार्था, या प्रपंचाचे सृष्टींत दैवी आणि आसुरी म्हळ्यार दोन्ही रितीचे जीव आसचे. दैवी स्वभाव विस्तार जावन तुका सांगला आनी तुका आसुरी स्वभाव कसो म्हूण सांगता, ऐक म्हूण. हे जगत्यांत दोन्ही नमुनेचे जन आसताची. परमात्माक प्राप्ती कोरच्याक प्रयत्न करचे तसले दैवी गुणाचे, आनी परमात्मा नक्का आमकां जगत्यो पुरो म्हूण सांगून हे विशय संबंधी जगत्यादी कडेन वतले आसुरी वर्गाचे. आतां आमकां हांगा एक संशय येता, सृश्टींत केवल दैवी आनी आसुरी वर्गाचे मात्र विंगड कितले की नमुने देवान सृश्टी करणे वैविध्यमय जाल्यार दैवी आनी आसुरी प्रकार मात्र कसले देव सांगता म्हळ्यार आमी कसले लेखू का म्हळ्यार विशेश जावन सुचे दैवी आनी आसुरी गुणाचे जीव म्हळ्यार परमात्माले वच्चे जीव आनी परमात्माले विमुख जावन वच्चे जिवाचे विशय हांगा मुख्य जावन सांगला. नाना विधाचे जीव आसचे पुरो जाल्यार मनुष्य जिवी मात्र परमात्माले वच्चा प्रयत्न करता. तशीची वरलेले कितले जिवादी असो, कितले जीव वैविध्य असो, ताका एक बुद्धीशक्ती, बौद्धिक शक्ती, ज्ञान म्हणलेलें ना दिकून ते परमात्माले वच्चा प्रयत्नय करना. तशी हांगा अन्य कसं सांगला म्हळ्यार हांगा दैवी गुण आनी आसुरी गुण हे एक शुभ फल दिता, एक अशुभ फल दिता. हे शुभ आनी अशुभ फल मनशान मान्न भोगचे, प्राणींक कळतवे, तांकां दुखल्यार एकाची दुखल्यार तांकां दुख्ख ना म्हण न्ही, दुखता तांकां जाल्यार आमकां कसं की वायट केलें तर आमकां दुखतरच म्हूण तांकां कळना, तांणी तेंचे सहज जीवन म्हूण लेखताचे. आमी तशी न्ही, आमी कसले दुख्ख भोगता आनी कुडले सांगताचे कसं की केल्ला आमी नाका जाल्लें म्हूण. तशी हांगा दोनी वर्ग सांगला कसले म्हळ्यार शुभ फला निमती जावन परमात्माले दिकड वच्चे एक वर्गाचे जन, अशुभ फला निमती जावन परमात्माले दुखून विमुख जावन वच्चे अन्य वर्गाचे जन. तशी दैव आसुरः चेती द्वावेव प्राणिनां सर्गौ सृष्टी म्हळ्यार दोनी नमुनेचे विशेष जावन आशिल्ली सृश्टी सांगला खंयचे दैवी आनी आसुरी म्हूण सांगून. येदोळ तुका दैवी तो सांगता दैवो विस्तरश प्रोक्ता, दैवी गुण हांव तुका विस्तार जावन सांगले, आसुरम पार्थ मे शृणु. आतां तुका आसुरी गुण सांगता म्हळ्यार आमकां तांकां दिसलें दंभ दर्प अभिमान क्रोध पारुश्य म्हूण मात्र सांगले, तेय ताणें एक राश गुण सांगला. तसल्यार हें विस्तरश सांगना देव म्हूण आमी लेखचें नाका. हाजे अर्थ कसले म्हणून दैवी विस्तरश प्रोक्ता आसुरम पार्थ मे शृणु. दैवी गुण हांव विस्तार जावन सांगले न्हय, आसुरी गुण हांव सांगता, ऐक म्हूण. हांगा
आसुरी स्वभावाचे आले एक रितीनिती परमात्म सांगतर असं आणि आम्ही खंयची रितीर असू का दैवी गुणसंपन्न जावन असू का की आसुरी गुणसंपन्न जावन असू का म्हूण सांगून कृष्ण सांगता एद्दोळतई धंब दर्प असले गुणप्रय सूक्ष्म जावन सांगली नम कृष्णानं तसला रे आता आम्ही ये एक पंत उपास दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य म्हळ्या कसं म्हणून एक पंत पळया या पळील्यार आमकां आनीची श्लोका वच्चाक सुलभ जाता हे दोळ तरी सूक्ष्म जावन ताणें दंभ दर्पा विशयी सांगिल्लें आतां आमी दंभ दर्प म्हळ्यार कसं म्हणून पळया आतां आमकां 4 जनाल कडेन गौरव घेवची योग्यत ना आमकां 4 जनाल कडेन सन्मान घेवची योग्यत ना आणि जगत्यांत आम्ही कसले मस्त एक विख्यात पावचीत असले ख्याती पावचीत असले योग्य ते ना नतला रे म्हाका त्या पुरे योग्य तसं म्हणून एक प्रदर्शन करचे मनोभाव कोणाले मनशाला असल्यार ताका ढांबिकू म्हूण म्हणटाचे न्हिजावन ताका तो बरी नीचो ताका कोणें गौरव दिनाची ताका कोणें सन्मान करनाची कोणा ताका कसली कीर्ती ना जाल्यार तो आपण व्हड मनीस दाखोवन घेता म्हाका पुरे कोत्ता तसं पुरे जनालांतू बारी फेमस अशी तशी म्हणून दाखोवन घेता म्हणजे ताका ढांबिकता म्हणटाची भागवतांत आमी एक काणी पळयताची पोमुड्रका वासुदेवाल कृष्णा आले धुळीची योग्यत ना ताका जाल्यार तो आवची वासुदेव कृष्ण म्हणून सांगून भोंवचें मागीर कृष्णान ताका संहार करचें हें पुरे जनां गोत्तस काणी पोमुड्रका वासुदेव हें ढांबिक म्हणजे ढांबिकता तो बद कृष्णय कृष्णाल कसले गुण ना ताका कृष्णाल योग्यत ना ताका कृष्णाले पय्या धुळीकय समन तो जाल्यार शंखचक्र गदा पद्म धोरून तोंडाक कृष्णाल म्हणजे कस्तुरी तिलक चक्र गदा मुद्र घालून यो लायक करून पितांबर न्हेसून कृष्णाले वरीची श्रीवत्स चिन्ह फटीची एक हरद्या छापून घेवन एक नमने फॅन्सी ड्रेस अशी करून भोंवत यो कृष्णाले वरीची दिसता निजावन कृष्ण न्हय तो तशी हे ढांबिकतेंत दोन्ही विधाचे ढांबिकता असं म्हूण येता एक सद्गुण सदाचारयुक्त जावन आशिल्लें ढांबिकता म्हळ्यार हांव धार्मिकू हांव सद्गुणी हांव साधकू हांव पंडितू म्हूण जनान लेखू का म्हूण सांगून त्या गुण ना नतलरी असशी प्रदर्शन करतलो जेवो केला जनालांतू थोडे चांग गुण आसतले जाल्यार ते एक विशेष जावन प्रदर्शन करतले जन हांकां सद्गुणी डंबाचाराचे म्हूण म्हणचे सद्गुण डंबाचाराचे आनीक दुर्गुणयुक्त दुराचारयुक्त म्हूण म्हणटाचे म्हळ्यार आतां फ्रेंड्स असं म्हणले क्या फ्रेंड्स असची तांणी पिंडकी मांस कातलकी कसलकी सकड आसा म्हूण जाल्यार निजावन हागेल आचार विचार ते न्हयची न्हय जाल्यार हांव तुमगेल्या म्हणकेची तुमगेल ओट्टू तुमगेल्या वरी आसता म्हूण सांगून तांणी हाका होगळ सुका नवे हो आमगेल ओट्टू मेवची लायकून मिंगल जाला म्हण तशी हांगा हागेल आचार विचारान हाका कोणें होगळसी न्ही केन्ना की तांगेल ओट्टू मेळ्ळ तांगेलांतू वो निजावन ಸ್ವಲ್ಪ जातीन वर्णान श्रेश्ठ म्हूण तांगेलें मन आसता जाल्यार आमगेल ओट्टू लाय जावन मिंगल जावन आसता म्हूण तांणी लेखा म्हूण सांगून दुराचारींगेल ओट्टू मेळ्ळ दुराचार करून दाखोवचें तांगेल एक होगळसून घेवचे खातीर हें दुराचार दुर्गुणयुक्त ढांबिकता म्हूण म्हणटाचे हांगा पुरंदरदासाल एक कीर्तन आमी उडगास करीत ಉದರ ವೈರಾಗ್ಯವಿದು ನಮ್ಮ ಪದುಮನಾಭನಲ್ಲಿ ಲೇಷ ಭಕುತಿ ಇಲ್ಲ ಅಂತೂ ಕನ್ನಡ ಗೊತ್ತशिल जन कितलं सच गोत नमका जाल्यार ताजे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार पुरंदरदास सांगता देवाल वयर तांकां एक चूर भक्ती नाके जाल्यार भारी भक्तेसी दाखयता ताका उदर वैराग्य म्हणचें म्हूण कसं करतात तांणी ಉದಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎದ್ದು ಪಂತರ ಊಟ ಐತಾಚ್ ಕೈ नदीಯಲ್ಲಿ गडगड नडुगुता सकाळी उठाचे शिंया वेळ न्हय शीं खाता कोण की निमगीत खंय इथे तूं या म्हणटा कडकड येता तो सांग यो फल्लार उठून सुरवेन न्हय तूं हांव नेवन तीर्थस्नान तें कोर नेवन देवा पांय पडचें मेगेल क्रम तशें नांव न्हय म्हाका शीं खाल्लें म्हूण न्ही जाव न्हू हांव शिंयान कडकड येतरस न्हय न्ही काय ना न्हय तूं न्हंयची उदका पाया बोट समीत देवय न्ही हाणें जाल्यार
कोणी पळयतल जना यो तितली शियांक कसा खणी वचून नावने कसल ದೈವ ಭಕ್ತು ಮುಣ್ಕನವೆ ತಜ್ಜ ಕತಿರ ನದಿಯಲ್ಲಿ ಮಿಂದೆ ಬೆಂದು ಹೇಳುತ್ತಾಳೆ ಜಲರಿ तितल्या नाय नी काय ना पटी मारला ತಜ್ವೇರಿ ತಗೆಲೆ ಅಂಗಂತು ಕಸ ಬರಲ್ಲ ಮದ ಮತ್ಸರ ಮೋಹ ಒಳಗೆ ತುಂಬಿಟ್ಟುಕೊಂಡು अंगा भितरी मना भितरी दर्प दंभ अभिमान क्रोध पारुष्य या पुरे भरला जलरी पळीतल जना कसं दिसता यो ಫಲ್ಪಲ್ಲರ್ ಊಟ ಹಾವನ ಕಸ ಚಾಂಗು ಮನೀಶು ಕಸ ದೈವ ಭಕ್ತ ಬದಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ತೋರುವುದು ಲಗ್ಗೆಶಿಲ್ ಜನಕ ಮಳೆ ತಕ್ ಪಳೈತಲ್ ಜನಕ ಕಸ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಸ ಚಾಂಗು ಮುಂಡಿಶ್ಚಾಕ तश करत ಕೈತೋ ಅನಿಕೇಸ ತಂದು ಬಿತ್ತರಿ ಮುಸ್ತಸ್ತೆ ಕರದಲ್ಲಿ ಜಪ ಮಣಿ ಬಾಯೋಳು ಮಂತ್ರವು ಅರಿವೆಯ ಮುಸುಕನ್ನು ಮೋರೆಗೆ ಹಾಕಿ ಮುಣು ಪರಸತಿ ಪರಧನದ ಚಿಂತೆ ಕೈತಂಕ ಮಳೆರಿ तोंडार अंगल घालून घेऊन हातांत जप म्हणी दवरन तोंडानं गुणू 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 मंत्र सांगताच काय मंत्र की कसं गीत आहे ज्याला चिम्मिकेल दोळे भितर तक्का खंचकी एक चंदी ಚೆಲ್ಲಿ दिसता कोणाला की बाईल आणि ತಂಗೆಲ್ಲ ದುಡ್ಡಸ ಹಂಗೆಲ್ಲ ಗರಸ ತಂಗೆಲ್ಲ ಕಾರಸ ಹಂಗೆಲ್ಲ ಚಂದಿ ಬಾಯಿಲಸ ಮಿಗಲ कसले ना तोंडान मात्र मण 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 करता हातानं जप म्हणी गुंडायता या परी ढांबिकतनं म्हणून घेता तशीची दोन्हीची आसुरी गुण कसल्या म्हळ्यार दर्प म्हणून सांगला देवान हे मद म्हळ्यार भारी एक नमनेचे अहंकार म्हणटा पळय हाजी निमती जावन कोणाले वैरी भयना नशी असचे हक्क दर्प म्हणटाचे कसल मद ते हे दुड्ड मिगेलो ही आस्ती मिगेली हे घर मिगेले हे कुटुंब मिगेले मिगेल निमती हें पुरय चलता आव आशिल देखून हांग पुरय जाता आव ना नतील जाल्यार हांनी कसं करता आशिल्लीची असल पुरय येता म्हूण जाल्यार मनांतू हें दर्प म्हळ्यार आसुरी गुण म्हूण तशें आनी हांव भारी नांव पाविलो म्हाका हांव सांगिल्लें तशें पुरो जन आयकताची म्हाका कसल मर्यादा दिता पळय हांव सांगलें कुडल्या सर्व काम करताची म्हणटना मिगेल अधिकार कितलेच पळय म्हणून हें पुरय लेखल्यारी हाका दर्प म्हणचें खंयचेय योग्यता ना आमकां जलरी अहंकारस दर्पस हक्क कसले उणेपणना मिंगड पुरय चंग गुणा उणेपणस जाल्यार अहंकारू दर्पाक एक चूर मिती ना आनी अभिमान म्हळ्यार कसं न्ही आमी देहाभिमान म्हणटा पळय तेंची हें भितर वचूचे जीव कोणकी म्हूण लेखना नाशी जिवूची देह म्हूण लेखची पळय जेवो देहाची आपण म्हूण लेखचें तें अभिमान म्हणून घेतात निजावन ते भ्रमे ते देह आमगेल वे नाही सत्य नाही ते मिथ्य ते देह आमगेल नाही आम्ही म्हळ्यार कसले म्हळ्यार जीवात्म ते कसले म्हणून कळका ताका स्वरूप ज्ञान म्हणचें शिवाय देह आम्ही नाही ते आमकां घालूं दिल्लें लावंक घाल्लें देवान तशी आनी जन्मा येतरी आमकां देवान इंद्रिय दिला ते इंद्रियान सूख भोगचें श्रेश्ठ म्हूण सांगून जीवन करचें हें शरीर मिगेलें हें इंद्रिय मिगेलें तशें हांव हें शरिरान हांव सूख भोगूं का ह्या इंद्रियाक हांव सूख दिवं का म्हूण सांगून लेखचें ते अविवेक म्हणटाचे अज्ञान म्हणटाचे तशी हे अज्ञाना निमती आनी हांव मिगेलें म्हळ्यार ममकार अहंकारा निमती हे अभिमान म्हळेले गुण येता अंतू दर्प आनी अभिमान पळय एक लेखते वैवे येता तशें हांव एक कोयनाचे दोन फेस आसा म्हूण येता म्हळ्यार दोन सायड म्हूण एक ಒಂದು ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖ म्हणटा पळय तशी आनी आकाई पळय हांव मिगेले म्हळ्यार ममकारू दर्प दाखयता जाल्यार हांवची म्हूण म्हळ्यार अहंकारू अभिमान दाखयता जाल्यार एक आमी उडगस दवरका हांगा आमी कितले संपादन केल्यार ती आस्ती ते घर ते संपत्तू देह खंयचेय शाश्वत ना तशी ಪುರಂದರದಾಸನ एक ಉಗಾಭೋಗ ಸಂಗಿಲಸ್ कसले म्हळ्यार ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಆನೆ ಕುದುರೆಗಳ ಮೇಲೆ ಮೆರೆಸುವೆ एक कालांतू हस्ती वयर घोड्या वयर बैसून ಮೆರವಣಿಗೆ वतकय जाल्यार एक कालांतू देव कांय नातल्या वरी करता म्हळ्यार आमगेले प्रारब्धान जेवचें तें कांय ना म्हळ्यार कसं न्ही चमकून वचूं का समापय्या महान समीत ना घेवच्या दुड्ड ना तशें जाता एक कालांतू मृष्टान्नाचे आमी पंचभक्ष परमान्न घेवन जेवताच एक कालांतू उपवास विरसुवी म्हळ्यार खावच्या गती ना तशी जाता
तुगेल महिम कसं म्हण कोण सांगचे म्हळ्यार कालचक्र म्हणटाचे आजी पीक वैरी आता जैंट विलार पळय वैर बत्ताचे आमी वापस आमी तो घेवू का न्हय तशीची कालचक्र म्हळ्यार तशीची एक कालान तूं तागेले पीक पोजिशनार आशिल्लो एक कालांत कांय ना नेलार येता तशीची एक कालांत कांय ना म्हूण लेखिल्लो तो खंयची तागेले एक सत्कर्मा फलान खंय वचून पावता म्हूण ना तशें हें सत्कर्मा फलान मस्त अभिवृद्धी आयल्यार दुष्कर्मा फला निमती आमी नेला चब्बून वताची हें पुरे परमात्माल महिमा आमगेल न्हय आनीक कसो म्हळ्यार क्रोध क्रोध म्हळ्यार कसो न्ही कोप येवचो कोप इत निमती येता म्हळ्यार कसले की एक आमकां मनांत आश आसता ते आश नेरवरसूं का अशी कोरका तशी कोरका ते आतां कसली एक कांय नाका एक इंकी भोंवका म्हूण आश जाली म्हूण लेख्या प्रतीपंत आमी दुड्ड वट्ट करचो वट्ट करून तें खंयची भोंवका म्हूण लेखतना तें कसं की खर्चून वचचें आमी लेखील जायना म्हळ्यार कोप येवचें तशी जेव कसले की खावका म्हूण लेखलें कसं की एक न्हेसुका म्हूण लेखलें खंय कसं की एक जावका म्हूण लेखलें तें लेखिल्लें जायनातलें मात्र क्रोध म्हळ्यार येवचें ह्या क्रोधा निमती कसो जाता म्हळ्यार आमगेलें मन प्रक्षुब्ध जाता मनांत क्षोभ जाता मनांत ताप चडटा तशें जावन ताजे निमती मन मस्त क्षुभीत जाल्यार दुसऱ्यांक पिडन दिवची तितले कोप येता आमकां तशी सुरवेक कामा निमती म्हळ्यार आशे निमती क्रोध येवचे तशी अर्जुनानय निमगुचो आसा आतां केन प्रयुक्तेन कामम चरती पुरुश म्हूण सांगून कृष्णाला निमगीत तो म्हळ्यार पाप हें पाप तें पाप अशें करूं नजे तशें करूं नजे सादारण पुरो जनाक गोत्त आसता कृष्णा जाल्यार आतां केन प्रयुक्तेन पापम चरती पुरुश इत्तिक तिर तो पाप करता कोरू कुश ना जाल्यार कोरून मत्ता एकाक पंत इत्तें म्हूण म्हणटना कृष्ण सांगता काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव म्हूण काम ते कामा निमती जेवची क्रोध हें राजसीक मनशालेक तोंदरे तशी हें कोप म्हणलेलो पळय तांतूय अच्युतदास मामान अशी तांणी एक खुशालें सांगिल्लें ते कोपांत तूं दोनी नमुने कोप आसताय सगुण कोप आनी निर्गुण कोप म्हूण सगुण कोप म्हळ्यार कसलें म्हळ्यार कोप येयले तेन्ना दादली मनशां पळय खुर्ची काडून नेला मारताची फोन काडून नेला मारताची हाता आशिल्लें काडून उड्डयताची कोट पिंदून उड्डयताची कसो आसा हाताक ते काडून चड मान सोडताची नेला मारताची हे पुरे दादले मनशाल सगुण कोप जाल्यार बायल मनशाल सगुण कोप कसलें म्हळ्यार वासरीन तूं आयदन काडून नेला मारचें दवल काडून उड्डोवचें आनी की चड कोप येयल्यार चेडवांक कारण नातिल्लें धरून धपटाचें ह्या पुराय सगुण कोप म्हूण निर्गुण कोप म्हळ्यार कसो येद्रा दुखून कळय नाका तो शांत अशी दिसता जाल्यार भितर कोप उकून समुद्रशी उकोतर आसा बुसकुडतर आसता तो मनांत तें निर्गुण कोप येद्रा दुखून म्हाका कांय ना कोणाली वयर म्हाका कोप ना म्हूण शांत ती अशी आसूचें मनांत कोप येयले पेटा सम्मा एक वेळ मेळ्ळो म्हाका हक्का जाल्लोलो ना करता पळय म्हूण सांगून स्पोट जेवचें मना भितर हें निर्गुण सिटो येद्रा दुखून निर्गुण कोप येद्रा दुखून तर आसताची सगुण जाल्यार येद्राकची धाड भाड पुराय शूर जाता तशी हें कशी दर्प आनी अभिमान एक नाणयाचे दोनी सायड की तशी काम आनी क्रोधय तशीची एक कॉयनाचे दोन फेस आसची पळय काम कसं की आमी लेखिल्लें तें जायनी म्हूण जाल्यार कोप येता आमगेले जाल्यार ह्या कोपा निमती दुसऱ्या वयर कसो परिणाम जाता की गोतना जाल्यार आमकां भयंकर बाधित तो कोप तापन करता एक सुभाषीत आसा कसलें म्हळ्यार क्रोधो हि शत्रुः प्रथमो नराणां देहस्थितो देहविनाशनाय यथा स्थिती काष्ठगतो हि वह्निः स एव वह्निः दहते शरीरम्
यता काष्टगतो ही वह्निः म्हळ्यार रकडांत उज्ज आसता, रकडांत एक अग्नितत्व आसता, ना नतल्यार ताका उज्ज दिल्लें लागना न्हय. अग्नितत्व खंयचे खंयचे शरिरांत आस, वृक्षांत आस, मनशाल देहांत आस, खंयच्यांतू अग्नितत्व आस. पंचभूतात्मक शरीर अग्नी घाल्यार जोळून वता. तेची प्लॅस्टिकांनी पळया जोळून वतवे तेन्ना कशें की बिरूप जाता, जाल्यार तशी मातयेन तूं चाबून आसता. तशी रकडांत सुचे अग्नितत्वान निमती राकूड कशी उज्ज घेवन धगधगीची जळटकी, तशीची देहस्थितो देहविनाशनाय क्रोधो ही शत्रुः स एव वह्निः दहते शरीरम. अंगा भितरी कोप पळय, स एव वह्निः तेंच उज्ज जावन दहते शरीरम. अंगा भितरी आसूचे कोप म्हूण म्हळेलें एक दुर्गुण देह विनाशनाय, देहनाश करता कशी. यथा काष्टगतो ही वह्निः स एव वह्निः दहते शरीरम. काष्टास वयल्या अग्नी निमती काष्ट लासून वता कशी, तशी मनांत येईल कोप म्हळ्यार अग्नी निमती सगळे शरीर नाश जावन वता म्हूण. आनी एक कसं म्हळ्यार अपारुष्य म्हणटाचे. पारुष्य हें एक आसुरी गुण. पारुष्य म्हळ्यार कसं न्ही, कठीणता, कठोरता तशीची. हांतू कठोर उतर, कठोर मन, कठोर एक देह म्हळ्यार, देह म्हळ्यार कसं न्ही, देहांत तशी कठोरत म्हूण आसवे आस. कशी म्हळ्यार शारिरीक, वाचीक, मानसीक तीन नमुने कठोरता एक मनशाक आसता. शारिरीक कठोरता म्हळ्यार कसलें पळया. आमकां जायनानातली जनेद्र आयली म्हूण लेखया, आमगेलो दोळो क्रूर जाता, दोळ्या दृश्टी भूवी गांठी घालता, हातान पांयान आमी नाना अंग चेश्टे करताचे म्हळ्यार कोप आयला आमकां. तशी त्या क्रोधान जेवचे शारिरीक एक कोप यो. आनी वाचीक, वाचीक म्हळ्यार कसं न्ही, पारुष्य. शारिरीक पारुष्य, वाचीक पारुष्य, मानसीक पारुष्य. वाचीक म्हळ्यार कसं न्ही, तोंडान दाखोवचें पारुशता म्हळ्यार कठीणता कशी. कठीण उतर उलोवचें, क्रूर उतर उलोवचें, अवाच्य उल्लोचक जे जाल्यार तसल उतर उलोवचें, हें वाचीक पारुष्य म्हणटाची. मानसीक पारुष्य म्हळ्यार कसं न्ही, एकदम कठीण मन, मस्त क्रूर मन, कोणाले वयरी एक प्रीती, दया, कारुण्य, क्षमा कसली ना. तशी कोणाले एक मानसीक परुशा निमती, कठीणते निमती निर्दय जाताचे जन. आनी कितली कठीण जाता म्हळ्यार कोणाकय आमगेली निमती दुखता म्हळ्यार कठीण जावन वचताची. आमकां बेजारूं ना कोणाकय दुखलें म्हळ्यार. तशी ताका कसं म्हणटाची, स्वार्था बुद्धी, एकदम अधिक स्वार्था बुद्धी, येद्दी तेद्दी न्ही, मस्त स्वार्थ आनी अति कठोर मन ताजे निमती जेवचें. तशी हें पारुष्य म्हणून घेतलें. आसुरी गुणांतू अज्ञान एक म्हणलें. अज्ञान म्हळ्यार कसं न्ही, अविवेक म्हणटाची. तांतू कोणा अविवेक आस तांकां परमात्मा विशयूं ना, बरी मिथ्या ज्ञान. परमात्मा आस म्हणून तांणी नमगनाची. तशी अर्जुनाक परमात्मान सांगिल्लें पळय, दैवी संपत विमोक्षाय म्हळ्यार कोणाक कसली योग्य तस ताका समजावन विविध मोक्षाक दैवी संपत्तो कारण जाता. सायुज्य, सालोक्य, सामिप्य, सारुप्य. तशी निबंधाय आसुरी गुणम, तामसींक नित्य दुःखा निमती जावन संवसारांतू अशी तशी करचें. निबंधन तशी बंधना, कर्म बंधनांत घालून मर्त्य लोकांतू जन्मा येवची तशी, अपास मरण जाता अपास जन्मा येवची तशी करचें कसलें, हें आसुरी गुण. तशी तो सांगता अर्जुनाक, सांगता कसं म्हळ्यार तूं कसली चिंता करूं नाका. इत्या म्हळ्यार तुगेलें पुर्वार्जित कर्मफला निमती तुका दैवी गुणाचो तुका पुराय दैवी गुणच, आसुरी गुणात न्ही तूं. तशी तूं पूर्वकर्माचे फलान दैवी स्वभावाच्यो जावन आस म्हूण. तसल्यारी जगत्यांतू आत्तां कळ्ळी न्हू आमकां
मस्त सृष्टी असला रे दैवी आणि आसुरी सृष्टी मात्र परमात्मान कसले सांगिले म्हळ्यार शुभ कर्माचे पुण्यफल दैवी गुण अशुभ कर्माचे पापफल आसुरी गुण या दोन्ही स्वभाव मात्र भारी मुख्य दिसता आमकां खंयचे शुभ दैवी गुण आणि आसुरी गुण आणि त्या दैवासुर संपत्ता मधीन म्हळ्यार दैवी गुण आणि आसुर गुणा मधीन तो राजस म्हणलेले एक गुण आसा त्या दैवी गुणाचोय मित्र तो आसुरी गुणाचेय मित्र तशी आनी आसुरी लक्षण म्हळ्यार कसलें हें आनीचे 12 श्लोकांत कृष्ण विवर्सिता तें कसलें म्हळ्यार आमी फायच्या दिसाचे भगवद्गीतेंत पळया आधी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्री हरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.